मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय भीम. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खूपच खास, अभिमानाचा आणि भावनिक आहे. 14 एप्रिल 2026 भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी एकत्र जमलो होतो. मित्रांनो, सकाळी 10च्या सुमारासच सूर्याने जोरदार तडाखा द्यायला सुरुवात केली. इव्हाना असं म्हणता जमेल की या जयंतीमध्ये प्रचंड होतं. त्यामुळे वंदनाने प्रारंभीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वांनी झाडाच्या थंड सावलीचा आसरा घेतला. या ठिकाणी एक वेगळीच उत्साहाची लाट होती. पुतळ्याच्या बाजूलाच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होता आणि छोटी मुलं तहसीलच्या पटांगणात ठेवलेल्या एक्झरसाईज साहित्याचा आनंद घेत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन प्रसन्न झालं. आम्ही झाडाखाली बसून गप्पा मारत होतो आणि आमचे 2 मित्र तर अगदी शूटिंगसाठी तयारच होते. एकदम हिरो स्टाईलमध्ये. म्हणजेच चंद्रकांत धर्मेकर उर्फ चंदू आणि उत्तमराव मोकाटे साहेब. थोडा वेळ सावलीत थांबल्यानंतर आम्ही ठरवलं की आता जाऊन बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायचं. मग मी, मोकाटे साहेब, चंद्रकांत धर्मेकर सोबत निघालो. आमचा चौथा मित्र श्रावण सोनकांबळे जयंतीच्या व्यवस्थापनात महत्त्वाच्या जबाबदारीवर असल्यामुळे तो आमच्या व्लॉगमध्ये सहभागी नव्हता, पण त्याची धावपळ आणि योगदान खूप मोठं होतं. पुतळ्याजवळ सुरुवातीपासूनच प्रचंड गर्दी होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण बाबासाहेबांच्या दर्शनासाठी जमले होते. आम्ही थोडा वेळ गर्दी कमी होण्याची वाट पाहिली, पण भाविकांची संख्या इतकी जास्त होती की गर्दी अजूनच वाढतच होती. मित्रांनो, या क्षणी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. जय भीमच्या घोषणा, डीजेचा जोश, लोकांचा उत्साह आणि बाबासाहेबांप्रती अपार श्रद्धा, हे सगळं पाहून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. थोड्या वेळाने मुकाडे साहेब आणि चंद्रकांत धर्मेकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचं ठरवलं. पुतळ्याभोवती इतके हार जमा झाले होते की अक्षरशः हारांचा ढिगच तयार झाला होता. याच वेळी आमचा डॅशिंग चिक्या म्हणजेच श्रावण सोनकांबळे यांचा ज्येष्ठ चिरंजीव शेरवानीमध्ये एकदम स्मार्ट दिसत होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यावरील अतिरिक्त हार बाजूला करून ठेवले, जेणेकरून इतर भाविकांनाही हार अर्पण करता येईल आणि पुतळा व्यवस्थित दिसेल. हा क्षण खरोखरच खूपच सुंदर होता. यानंतर चिकू आणि त्याच्या मित्रांनी बाबासाहेबांना हार अर्पण केला आणि नम्रपणे दर्शन घेतले. तेवढ्यात त्याने म्हणजेच चिक्याने मला हाक मारली, काका हा फोटो काढा आणि माझ्या नंबरवर पाठवा. मी तो सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपला. मित्रांनो, प्रत्येकासाठी बाबासाहेबांसोबत फोटो काढणं हा एक अभिमानाचा क्षण असतो. यानंतर आमचा हिरो चंदू आणि मुकाडे साहेब यांनी मोठा हार घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अर्पण केला. दोघांनीही बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. त्या क्षणी मनातून एकच भावना येत होती, आज आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच. ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी समानतेचा मार्ग दाखवला, ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला, अशा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. सायंकाळ होताच वातावरण आणखीन रंगत गेलं. आता सुरुवात झाली भव्य मिरवणुकीची. सर्वत्र डीजेचा जबरदस्त आवाज, लाईट्स, निळे झेंडे, जय भीमच्या घोषणा आणि लोकांचा अफाट उत्साह. लहान मूल, तरुण, महिला, पुरुष सर्वजण या सोहळ्यात मनापासून सहभागी झाले होते. आमचा मित्र श्रावण तिथे व्यवस्थापनात उभा होता. पूर्ण जबाबदारीने काम पाहत होता. त्याच्याकडे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याची
मोठी जबाबदारी होती आणि ती त्याने एकदम जबरदस्त पद्धतीने निभावली. आणि मित्रांनो, आम्ही तर जयंतीमध्ये डान्ससाठी फेमसच आहोत. DJ सुरू झाला आणि मग आम्ही सर्वांनी जोरदार डान्स केला. तो आनंद, तो जोश, ती एनर्जी शब्दात सांगता येणार नाही. शेवटी चंदूने मला सांगितलं, चल बाबासाहेबांच्या प्रतिमेजवळून एक सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊया. आम्ही तो सुंदर क्षण शूट केला आणि मग दिवसाच्या या अविस्मरणीय आठवणी मनात साठवून घराकडे निघालो. मित्रांनो, अशी ही आमची भीमजयंती 2026 खूप खास, भावनिक आणि उत्साहाने भरलेली पार पडली. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय भीम, जय संविधान.